धन्यवाद. एक सुंदर समय परमेश्वराने आपल्याला दिला आणि मी विश्वास ठेवतो की आपल्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे. आमेन. आणि यावेळेस परमेश्वर त्याच्या वचनात राहून आपल्याशी बोलेल आणि म्हणून वेळेचं भान ठेवून आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ. आणि चिंता करू नका, वचन ऐकाल तोपर्यंत तरी थंडी वाजणार नाही, तोपर्यंतच म्हटलंय. बाकीचं तुमचं तुम्ही बघा. हालेलुया. कारण परमेश्वर देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे. आमेन. आणि तो आग आहे. हालेलुया. आणि म्हणून विश्वास ठेवू की ती आग आज आपल्यापर्यंत येईल. आमेन. आणि विश्वासाने वचन ग्रहण करा की जेणेकरून त्या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. यावेळेस एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, प्रभू तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. एक सुंदर समय तू दिला की आम्ही तुझ्या चरणी यावं, तुझी आराधना करावी. प्रभूजी, आतापर्यंत तू आमचा आवाज ऐकला की आम्ही तुझी स्तुती केली परमेश्वर. पण आता हा समय आहे की आम्ही तुझा आवाज ऐकू इच्छितो. तू बोल, आम्ही ऐकत आहोत परमेश्वर. तुझी वाणी आज आमच्या कानावर पडू दे परमेश्वर. सर्व प्रकारची अडखळणं येशूच्या नावात मी तोडतो परमेश्वर. तुझ्या आत्म्याची मोकळीकता आणि उपस्थिती असू दे. मी तुझा दास तुझ्या हाती येतो. माझ्या मुखाचा ताबा घे. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे. प्रभू तू बोलावं, आम्ही ऐकावं असू दे. मी घटावं, तूच वाढावा आणि तुझ्या नावाची महिमा व्हावी. तुझी इच्छा पूर्ण कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देता. प्रार्थना प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. आपण सर्वजण गृहसणाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. एकदम परिचित वचन परत एकदा आपण वाचून घेऊ. अतिशय परिचित, सर्वांना माहिती आहे. स्तोत्रसंहिता अध्याय 127. स्तोत्रसंहिता अध्याय 127 आणि वचन 1 आपण वाचू. परमेश्वर जर घर बांधत नाही, परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहे. तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं की परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. तुम्हाला माहिती का, माणसाच्या घर बांधण्यामध्ये आणि देवाच्या घर बांधण्यामध्ये काय अंतर आहे? माणसाने जर घराच्या भिंती बांधल्या ना तर तुम्ही तोडू शकता, पण ज्या घराची भिंत परमेश्वर बांधतो ना तिला कोणीच तोडू शकत नाही. मनुष्याने जर घर बांधलं ना तर कदाचित त्याचा पाया जो आहे ना तो कमजोर राहू शकतो, पण जे घर देव बांधतो ना त्याचा पाया कोणीच हलवू शकत नाही. मनुष्याने जर घर बांधलं ना कदाचित ते छत गळेल, पण जे घर परमेश्वर बांधतो ना त्या छताखाली राहणाऱ्यांना कसल्याच गोष्टीची बाधा होणार नाही. मनुष्य जे घर बांधतो ना कदाचित त्या दरवाजातून कोणीही आतमध्ये जाईल, मनुष्य पण जाईल, चोर पण जाईल, आजार पण जाईल, दुःख पण जाईल, पण जे घर देव बांधतो ना त्या घरामध्ये देवाच्या इच्छेविरुद्ध कोणतीच गोष्ट आतमध्ये जाऊ शकत नाही. हालेलुया. कारण त्या घराचं दार कोणी बांधलंय? देवाने. आमेन. परमेश्वर जे घर बांधतो ना ते मनुष्यापेक्षा अद्भुत आहे. आमेन. मनुष्याच्या घराला तुम्ही कितीही चांगलं बांधा आणि कितीही मोठं बांधा, त्या घरामध्ये कमजोरी आहेत. ते घर तुम्हाला सुरक्षित ठेवू शकत नाही. ते घर तुम्हाला आरोग्याची हमी देत नाही. ते घर तुम्हाला जीवनाची हमी देत नाही. पण जे घर देव बांधतो ना ते घर तुम्हाला अनंतकालीन जीवनाची हमी देतं. ते घर तुम्हाला मृत्यूच्या भयापासून मुक्त करण्याची हमी देतं. ते घर तुम्हाला आरोग्याची हमी देतं. आमेन. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. तर देवाला म्हणा की प्रभू आमचं घर तू बांध. आमेन. की जेणेकरून आमच्या घराला कोणी तोडू शकणार नाही. जगातलं बुलडोझर आणलं ना तर कितीही महागडं आणि किती पक्क घर असेल ना तुटून जातं. पण तुम्हाला माहिती जे घर देव बांधतो ना त्याला कोणीच तोडू शकत. समजते का? त्याला कोणीच तोडू शकत नाही. कोणत्याच परिस्थितीत तोडू शकत नाही. अब्राहमाच्या जीवनामध्ये अनेक परिस्थिती आले, चढ उतार आले, संकट आले, पण तुम्हाला माहितीये अब्राहमाचं घर सैतान तोडू शकला नाही. अब्राहम आणि सारा नेहमी सोबत राहिले. आमेन. सर्व परिस्थिती, घर हे नसतं हो दगडा विटांचं, घर म्हणजे परिवार असतो. आज तुम्हाला माहिती का अनेक परिवार घरामध्ये राहतायत, पण कुठे एकता त्यांच्यामध्ये, कुठे प्रेम त्यांच्यामध्ये, कुठे विश्वासयोग्यता त्यांच्यामध्ये, कुठे आनंद त्यांच्यामध्ये, कुठे शांती त्यांच्यामध्ये? याचं एकच कारण आहे की तुमचं घर तुम्ही बांधलेलं आहे. एकदा देवाला घर बांधू द्या. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो तुमच्या घराला साधा तडा सुद्धा जाणार नाही. तुमच्या परिवाराला साधा तडा सुद्धा जाणार नाही. तुटणं तर दूरचीच गोष्ट आहे. हालेलुया.
आज अनेक परिवार तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत, अनेक परिवार तडा पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत. पती पत्नींचं एकमेकांशी जमत नाही. घर तर मोठं आहे पण पती पत्नी एकमेकांशी बोलत नाही. घर तर मोठं आहे पण लेकरांचं आईबापांशी जमत नाही. घर तर मोठं बांधलं तुम्ही पण परिवार सोबत राहत नाही. मग काय वाटतं तुम्हाला? तुमचं घर बांधलेलं आहे? नाही, ते घर बांधलेलं असून सुद्धा तोडलेल्या अवस्थेमध्ये आहे. फक्त जगाला दिसतं ते बांधलेलं आहे पण आतमध्ये जे राहतात ना त्यांना माहिती आमचं घर तुटलेलं आहे. पती पत्नी जे आहेत ना, बऱ्याचदा सासू सुनेशी बोलत नाही, सून सासूशी बोलत नाही. ही परिस्थिती अनेक घरांमध्ये आहे. तरी लोकांना वाटतं आमचं घर बांधलेलं आहे. नाही, असं घर काय आहे? बोला बोला, काय आहे? तुटलेलं आहे. तुम्ही बांधलेलं आहे ना. कारण मनुष्य कितीही चांगलं घर बांधू द्या, तुटतं, फुटतं, तडे जातात, नात्याला तडे जातात. म्हणून बायबल म्हणतात जोपर्यंत परमेश्वर घर बांधत नाही ना, बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. कारण देव असं घर बांधतो ना ज्याला साधा तडा सुद्धा जाणार नाही. तुमच्या नात्यामध्ये थोडीशी फूट सुद्धा पडणार नाही. सर्व परिस्थितीत तुम्ही एकमेकांसोबत राहाल. आमेन. त्या घराला परमेश्वर फुटू देणार नाही. असं घर जे बांधलं जाणं आवश्यक आहे. आमेन. देवाची इच्छा आहे की आपलं घर देवाने बांधलेलं असावं. आमेन. त्याच्या भिंती परमेश्वराच्या असाव्या, त्याचे दरवाजे परमेश्वराचे असावे, त्याच्या खिडक्या परमेश्वराच्या असाव्या. आमेन. ते सगळं घर आहे ना देवाच्या हाताने निर्माण केलेलं असावं. आज एका घराबद्दल आपण बघणार आहोत की घर कसं असावं, घर काय असतं. आज बघू. मी ज्यावेळेस प्रार्थना करत होतो यासाठी की भोवरेला प्रभू मला घेऊन जातोय तर काय वचन देतोय, तर परमेश्वराने एक घर दाखवलं मला किंवा एका घराचं उदाहरण मला मनात टाकलं. आणि मी ज्यावेळेस ते वाचलं तर मला खरंच खूप स्पर्श झाला की खरंच प्रभू अद्भुत आहे तुझं वचन, नाही का? आपण वाचू आपण ते वचन. चला काढा दानियेलाचं पुस्तक काढा. दानियल याचा 6वा अध्याय. दानियल याचा 6वा अध्याय. आपल्या सगळ्यांना माहितीये की या 6व्या अध्यायामध्ये घटना घडली की दानियेलाला सिंहाच्या गुहेत टाकतात. बोला, कुठे टाकतात? सिंहाच्या गुहेत. आणि त्याच्या मागे एक कारण होतं की राजाने एक द्वाही फिरवलेली होती की कोणीच प्रार्थना करणार नाही, कोणत्याच देवाची प्रार्थना करणार नाही आणि जो करेल ना त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात येईल, अशी द्वाही फिरलेली होती. राजपत्र निघालेलं होतं, राजाने शिक्का मारलेला होता. आणि बायबल असं म्हणतं की त्यावेळेस काय झालं, जेव्हा दानियेलाने ही खबर ऐकली, ज्यावेळेस दानियेलाने ही गोष्ट ऐकली की अशा अशा पद्धतीचं फरमान निघालेलं आहे, तेव्हाची ही गोष्ट आहे. वाचू आपण दानियेलाचं पुस्तक याचा 6वा अध्याय वचन 10 वाचा. या फरमानावर सही झाली आहे असे दानियेलने ऐकले. हा, नीट लक्ष द्या. ह्या फरमानावर सही झालेली आहे असे दानियेलाने ऐकले. याचा अर्थ काय की येणारं संकट मोठं आहे, येणारी समस्या मोठी आहे. दानियेलाला माहितीये हे फरमान इतर लोकांच्या विरोधामध्ये नाहीये, हे फरमान कोणाच्या विरोधामध्ये आहे? दानियेलाच्या. हे कारस्थान इतर लोकांसाठी केलं गेलं नव्हतं, हे कारस्थान फक्त कोणाच्या विरोधात केलं गेलेलं होतं? दानियेलाच्या. हे दानियेलाला चांगलं माहिती होतं की सिंहाच्या गुहेत मला टाकावं म्हणून हे फरमान काढलं गेलेलं आहे. माझ्या जीवाचा घात व्हावा म्हणून हे फरमान काढलं गेलेलं आहे. मला विरोध व्हावा म्हणून हे फरमान काढलं गेलेलं आहे. दानियेलाला माहिती होतं एक मोठं संकट माझ्या समोर येऊन गेलेलं आहे, एक मोठी समस्या माझ्या जीवनामध्ये आलेली आहे. बायबल असं म्हणतं जेव्हा दानियेलाला हे ऐकायला आलं की ह्या फरमानावर सही झालेली आहे, तेव्हा तो आपल्या घरी गेला. तेव्हा तो आपल्या घरी गेला. बायबल देवाचं वचन म्हणतं दानियल कुठं मंदिरात नाही गेला, दानियल एखाद्या चर्च मध्ये नाही गेला. बायबल असं म्हणतं दानियल आपल्या घरी गेला. हालेलुया. नीट लक्ष द्या. जेव्हा संकट येतं ना तुम्ही चर्च मध्ये पळतात, जेव्हा अडचणी येतात, समस्या येतात, मिटिंगांमध्ये जातात. पण तुम्हाला माहितीये दानियेलाच्या जीवनामध्ये संकट आलं ना, तो इकडे तिकडे शोधत नाही फिरला, तो स्वतःच्या घरी गेला. हालेलुया. कारण त्याला माहिती होतं माझं घरच परमेश्वराने बांधलेलं आहे. आमेन. परमेश्वर तुम्ही बांधलेल्या घरात नाही राहत, परमेश्वर जे घर तो बांधतो ना त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. दानियेलाला माहिती होतं माझं घर परमेश्वराच्या हातामध्ये आहे. हालेलुया. दानियल इकडे तिकडे लपत नाही फिरला, दानियल याच्या त्याच्या मागे नाही गेला. दानियेलाने करुणा भागण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी कोणतं मंदिर किंवा दुसरी जागा नाही निवडली. त्याने कोणती जागा निवडली? घर. बोला, कोणती जागा निवडली? घर. हालेलुया. तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी आणि तुमच्या जीवनात येणारे संकट असे कोणतंच चर्च नाहीये जगामध्ये की ते जगामधलं चर्च तुमच्या जीवनातले संकट दूर करेल. तुम्हाला माहितीये तुम्हाला तुमच्या घरातच प्रार्थना पहिली करावी लागेल. हालेलुया.
चर्च उपासनेचं ठिकाण आहे. मला कसलं ठिकाण आहे? देवाची उपासना केली जाते तिथं, देवाची आराधना केली जाते तिथं, परमेश्वराची भक्ती केली जाते चर्चमध्ये. लक्षात घ्या. पण ज्या वेळेस संकट तुमच्या जीवनामध्ये येतात, समस्या तुमच्या जीवनामध्ये येतात, देवाची ही अपेक्षा नाहीये की तुम्ही रडत रडत त्या ठिकाणी चर्चमध्ये जावं. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये जाऊन गुडघे टेकावे. हालेलुया. पहिली प्रार्थना घरात करा. पहिली प्रार्थनेची सुरुवात घरात करा. पहिले आपल्या मनामध्ये आलं पाहिजे की मी माझ्या घरी जाईल आणि प्रार्थना करेल. समजतंय का? समजतंय का? पण आपलं उलट आहे. आपण पहिले बाहेर बघतो की कुठून मला सहाय्य मिळेल. दावीद म्हणतो ना, मी माझी दृष्टी पर्वतांकडे लावली की मला सहाय्य कुठून येईल. मग पुढे काय तो म्हणतो, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याच्याच पासून मला सहाय्य येते. आमेन. जगामध्ये अशी कोणतीच जागा नाही की जी तुम्हाला मदत करेल. फक्त परमेश्वरच तुम्हाला मदत करेल. हालेलुया. आणि देव कोणत्याच विशिष्ट जागेवर राहत नाही. जिथं तुम्ही गुडघे टेकतात, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित येतील, तिथं मी आहे. आमेन. दानिएलाच्या पहिल्या मनात आलं की संकट येतंय माझ्या जीवनामध्ये, मग कुठं पळू? नाही पळणार. मी कुठे जाईल? घरी जाईल. बोला कुठे जाईल? स्वतःच्याच घरी गेला. एक वचन वाचा, योहान शुभवर्तमान याचा 4था अध्याय. योहान शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि वचन 19 पासून पुढे. या ठिकाणी एक शमरोनी स्त्री बद्दल लिहिलेलं आहे. हा, ती स्त्री त्याला म्हणाली, एक शमरोनी स्त्री येशू ख्रिस्तासोबत बोलत आहे आणि ती येशूला म्हणाली, महाराज आपण संदेष्टी आहात हे आता मला समजले. हा, तुम्ही संदेष्टी आहात कारण येशूने तिचं पाप तिला दाखवलं. पुढे वाचा. आमच्या पूर्वजांनी ह्या डोंगरा उपासना केली. नीट लक्ष द्या. शमरोनी स्त्री येशू ख्रिस्ताला म्हणते की आमचे जे पूर्वज होते त्यांनी ह्याच डोंगरावर देवाची उपासना केली. हा, आणि तुम्ही म्हणता जिथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे. आणि यहुदी लोक म्हणतात की जिथं आराधना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेमध्ये आहे. म्हणजे यरुशलेमेमध्ये मंदिर होतं. लक्षात घ्या. शमरोनी लोक म्हणायचे की ह्या डोंगरावर आराधना केली पाहिजे, इथं देव आहे. आणि यहुदी लोक म्हणायचे यरुशलेमेच्या मंदिरात आराधना केली पाहिजे कारण देव तिथं आहे. नेमका कुठे देव? दोघांमध्ये एक विचार आहे का? देव एकच होता. देव एकच होता. पण ते दोघं वेगवेगळ्या ठिकाणी शोधतायत. एक कुठे शोधतायत? शमरोनी लोक कुठे शोधतायत? डोंगरावर. आणि यहुदी लोक कुठे शोधतायत? मंदिरात, यरुशलेमेच्या. आता देव नेमका आहे कुठे? कारण शमरोनी लोकांना वाटतं यरुशलेमेत नाहीये, या डोंगरावर आहे. आणि यहुदी लोकांना वाटतं डोंगरावर नाहीये, यरुशलेमेमध्ये आहे. समजतंय का? आज सुद्धा जगातले लोक, आपण पण तसंच करतोय. देवाला आपण ना जागेवर शोधतो. एखाद्या कुठे शोधतो? नीट लक्ष द्या. लोक देवाला नाही शोधत आहेत, लोक जागेला शोधतायत. बोला कोणाला शोधतायत? जागा शोधतायत. देवाची जागा कुठे? लक्षात घ्या, जागा नका शोधू, देवाला शोधा. आमेन. येशू ख्रिस्ताला जेव्हा ती म्हणते ना की आमचे पूर्वज इथं डोंगरावर आराधना करायचे, यहुदी लोक म्हणतात यरुशलेमेमध्ये आराधना केली जाते. येशूने काय उत्तर दिलं? वाचा. येशू तिला म्हणाला, येशू तिला म्हणाला, बाई तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर यरुशलेमेतही करणार नाही. हा? अशी वेळ येत आहे, अशी वेळ येत आहे की तुम्ही ना मंदिरामध्ये ना डोंगरावर देवाची आराधना करू शकाल. अशी वेळ येत आहे. मला एक सांगा, कोरोनाच्या वेळेस, कोरोना ज्या वेळेस आला तेव्हा कोणती वेळ आली होती? ना तर तुम्ही चर्चमध्ये आराधना करू शकत, ना कोणत्या डोंगरावर आराधना करू शकत. ना आली होती का नाही वेळ? कोरोनाच्या. विसरून जातो ना आपण ना, विसरून जातो. ते 2 वर्ष असे होते ना की त्यावेळेस परमेश्वर त्या लोकांना शोधत होता की जे फक्त चर्चवर डिपेंड नव्हते, ज्यांना फक्त मंदिर हवं नव्हतं, ज्यांना देव पाहिजे होता. त्या 2 वर्षामध्ये ना जे भुकेले आणि तहानलेले होते ना, त्यांनी बरोबर देवाला शोधलं. पण त्या 2 वर्षामध्ये ज्यांना फक्त चर्च मध्ये देव दिसायचा ना, ते घरीच पडून राहिले आणि ते असुरक्षित होते. नीट लक्ष द्या. एक वचन वाचा, मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 6 वाचा. लक्ष देऊन ऐका आता. मत्तई 5 आणि 6. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले हा. ते धन्य. आता हेच वचन हिंदीमध्ये आहे का कोणाकडे? धन्य वे है जो धन्य वे है जो धार्मिकता के भूखे जो धार्मिकता के भूखे और प्यासे हैं. और प्यासे है. बस, धन्य है जो धार्मिकता के भूखे और प्यासे है. कशाची भूक? धार्मिकता. बोला कशाची भूक? हा, नीतिमत्व, ज्याला धार्मिकता म्हणतात. धार्मिकतेची भूक ज्याला आहे ना, वचन म्हणतो तो कसा आहे? धन्य. मला एक सांगा, जेवणाची भूक तुम्हाला दिवसातून कितीदा लागते?
कितीदा लागते? कमीत कमी 2दा, कमीत कमी आणि जास्तीत जास्त 3दा ना. बायबल काय म्हणतात? धन्य ते आहे ज्यांना कसली भूक आहे? धार्मिकतेची, नीतिमत्वाची. मला एक सांगा, 3 दिवस उपवासात आहे मी. किती दिवस? 3 दिवस. तर मी माझ्या मनाला सांगतो की आजपासून मी 3 दिवस काय राहणार आहे? उपाशी. 3 दिवस तुम्हाला भूक लागणार नाही किंवा तुम्ही स्वतःच्या शरीराला सांगितलेले खायला भेटणार नाही. जसे 3 दिवस पूर्ण होतील ना, तुमचं शरीर काय मागेल? अन्न. बोला काय मागेल? का? कारण शरीराला माहिती आज किती दिवस झाले आणि आज मला काय भेटेल? अन्न. काय भेटेल? मग आहे ना तुम्हाला असं वाटेल केव्हा उपवास सोडू. बायबल हे म्हणतं येशूने किती दिवस उपवास केला? 40 दिवस पूर्ण झाले. येशूला काय लागली? भूक. कारण किती दिवस पूर्ण झाले? वेळ संपलेला होता ना. 40 दिवस उपवास करायचे होते ना. येशूला भूक नाही लागली. त्या 40 दिवसामध्ये त्याला तहान नाही लागली. पण बायबल असं म्हणतात जसे 40 दिवस संपले येशूला काय लागली? भूक लागली. दिवसभर आपला उपवास असेल ना, तुम्हाला दिवसभर काहीच नाही वाटणार. कारण मनाला सांगितलेलं आहे तुम्ही रात्रीपर्यंत काही भेटणार नाही. मग मन शरीराला सांगतं तुला किती पण कावळे ओरडले ना तरी भेटणार नाही. मग आपल्या मनाची तयारी होती. मला काय होती? तयारी होती. मग तुम्हाला दिवसभर भूक लागत नाही. उपासाच्या दिवशी ना तयारी आहे आपली, म्हणून आपल्याला भूक नाही लागत. मग उपास नसला तर दिवसातून कितीदा भूक लागते? 2दा किंवा 3दा. कारण आपल्याला माहिती आज उपास नाहीये. मग नवापूरला जरी गेले ना पात्रा खाते. कारण काय लागते? तुम्हाला माहिती आज उपास नाहीये. हालेलुया. लक्षात घ्या, धार्मिकतेची भूक आपल्याला कधी लागते? खरं सांगा. रविवारी. कधी लागते? रविवारी. कारण आपण आपल्या मनाला सांगितलेलं आहे रविवारी चर्चला जावंच लागेल. सोमवारी नाही लागत, मंगळवारी लागत नाही, बुधवार गुरुवार नाही लागत, शुक्रवार शनिवार पण नाही लागत. पण रविवार आला अशी कडकडून भूक लागते सगळ्यांना. सगळे चर्चला जायला निघतात बायबल घेऊन. कारण यांना भूक लागली कसली? आणि स्वतःला सांगून ठेवलेलं होतं कधी खायला भेटेल? रविवारी. बोला कधी खायला भेटेल? मग सोमवार पासून शनिवार पर्यंत आम्हाला काहीच वाटलं नाही. पण रविवार आला की आमची धार्मिकता दिसायला लागते ना. मला जायचंय चर्चला, मला भूक लागली. अरे आठवडाभर काही नाही खाल्लं ना तू? आठवडाभर उपाशी होता तू ना. तुला आठवडाभर देव आठवला नाही. आठवडाभर तुला वाटलं नाही की मी वचन खावं. आठवडाभर तुला वाटलं नाही मी आराधना करावी. आठवडाभर तुला वाटलं नाही मी देवाची उपासना करावी. पण रविवार आला ही काय लागली? धार्मिकतेची भूक. का? कारण आपण आपल्या मनाला सांगितलेलं आहे रविवारी चर्चला जायचंय. हालेलुया. पण बायबल काय म्हणतं? धन्य है वे जो धार्मिकता के भूखे और प्यासे. एका आठवड्यात भूक नाही, ज्यांना रोज 3दा भूक लागते. आमेन. जे रोज परमेश्वराच्या भुकेले असतात की प्रभू तुझी आराधना मला करायची. आमेन. दाविदाला दिवसातून 7 वेळा भूक लागायची. किती वेळा? कारण तो दिवसातून कितीदा आराधना करायचा? 7दा. आमेन. भुकेला होता परमेश्वराचा. समजतंय का? ही भूक आपल्या जीवनामध्ये आहे का? आपल्यामध्ये ही तहान आहे का? लक्षात घ्या, आज परमेश्वराची इच्छा आहे. आपण जागा शोधतोय प्रियांनो. प्रभू म्हणतो असे दिवस येतील ना तर तुम्ही यरुशलेमेमध्ये ना तर डोंगरावर माझी उपासना कराल. आणि आले होते तसे दिवस, पण आपण विसरून गेलो. चर्चला जाता येत नव्हतं, मंदिरात जाता येत नव्हतं. पण मी तुम्हाला सांगतो, ज्यांना भूक होती ना ते आपल्या घरात प्रार्थनेला बसत होते. ज्यांना भूक होती ना ते सोबत प्रार्थनेला बसत होते. ते शोधत फिरत होते की कुठे आम्हाला संगती मिळेल. आणि बाकी म्हणत होते बरं झालं, बरं झालं, आपला रविवार वाचला. काही खुश होते. पण जे भुकेले होते ना ते पहिले रविवारीच जायचे, पण त्यानंतर रोज जायला लागले. आमेन. कारण भूक काय झाली? वाढली. बोला भूक काय झाली? वाढली. लक्षात घ्या, येशू म्हणतो असे दिवस येतील ना तर यरुशलेमेमध्ये ना तर डोंगरावर तुम्ही माझी उपासना कराल. पुढे काय लिहिलंय? तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता, कारण एवढ्यातूनच तारण आहे. तरी खरे उपासक येशू म्हणतो तरी खरे उपासक. बोला कसे उपासक? खरे. म्हणजे कसे असतात? अजून दुसरे खोटे पण असतील ना, म्हणून तिथं काय म्हटलंय? खरे उपासक. याचा अर्थ 2 प्रकारचे उपासक असतात, आराधक असतात, भक्त असतात. एक खरे आणि खोटे. खोटे कोण असतील बरं? जे लोकांना दाखवतात
की आम्ही परमेश्वराची काय करतो, उपास. ते देवाला नाही दाखवत, म्हणून त्यांना जागा लागते. मला काय लागते? त्यांना असं वाटतं ना, यरूशलेमेत गेलो ना तरच प्रार्थना होऊ शकते, आराधना होऊ शकते, अन्यथा होऊ शकत. डोंगरावर जर गेलो ना तर देव सापडेल, तर सापडणार नाही. लक्षात, परमेश्वर त्या उपासकांना नाही शोधत जे जागेला शोधतायत, परमेश्वर त्या उपासकांना शोधतो. बायबल काय म्हणतात? खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. आमेन. कोणती जागा असू द्या, फक्त माझ्यामध्ये भूक असली पाहिजे की मला देवासोबत बसायचं आहे. आमेन. दानिएलाच्या जीवनामध्ये मोठं संकट उभं राहिलं होतं. दानिएल पळाला नाही, तर दानिएल कोणाकडे गेला? घराकडे गेला. बोला, कोणाकडे गेला? घराकडे गेला. त्याला माहिती होतं, मी इकडे तिकडे जाईल ना, समस्याचं समाधान भेटणार नाही, पण मी माझ्या घरी जाईल. बोला, मी कुठे जाईल? घरी जाईल. विचार करा, त्याचं घर कशी जागा असेल की जिथं देवाची उपस्थिती आहे हे त्याला माहिती आहे. आमेन. ज्या घरामध्ये देव माझी प्रार्थना ऐकेल हे त्याला माहिती आहे. आज विश्वासी लोक समस्या आली ना दुसऱ्याच्या घरात ढुकत फिरतात. कोण आमच्यासाठी प्रार्थना करेल? दुसऱ्याचे घर ठोकत फिरतात. आमच्यावर हात ठेवा आणि आमच्यासाठी प्रार्थना करा. नाही, देव तुमच्याकडून ही अपेक्षा नाही करत. देवाची इच्छा आहे तुमचं घरच अशी जागा असली पाहिजे की ज्या ठिकाणी तुमच्या प्रार्थना ऐकल्या जातील. आमेन. ज्या ठिकाणी देव तुमची भेट घेईल, दुसऱ्याच्या घरात नाही, आपल्या घरामध्ये. आमेन. गृहसण साजरा करायचा आहे ना, तर आपलं घर असं तयार करा दानिएला सारखं की कितीही संकट आले ना, तुम्हाला पहिले कोणती जागा आठवेल? घर. बोला, कोणती जागा आठवेल? घर. सोमवारी संकट आलं मग काय कराल? चर्च बंद असतं. गुरुवारी संकट काय सांगून येणार? अरे बोला ना. आणि मग गुरुवारी आलं मग काय कराल? चर्च तर बंद आहे. मग काय उघड आहे माझ्यासाठी? अरे बोला, काय उघड आहे? कोरोनामध्ये कोणीच कोणाचं घर उघडत नव्हतं. डॉक्टर सुद्धा नाही उघडायचे. समजतंय ना? नातेवाईक उघडत नव्हते कोरोनामध्ये. चांगले जवळचे मित्र होते ना, ते बी दुसऱ्यासाठी घर उघडत नव्हते. त्यावेळेस एकच घर उघड होतं आपल्यासाठी. कोणतं? स्वतःच. बोला, कोणतं? हा. सगळे मंदिर बंद, सगळे चर्चेस बंद. का? त्यावेळेस एकच घर उघड होतं माझ्यासाठी. कोणतं? स्वतःच. बोला, कोणतं? मग त्याच घराला असं करा ना की सगळे घर जरी बंद झाले ना, या घरामधून माझी प्रार्थना ऐकली जाईल. हालेलुया. या घराला असं तयार करा की ह्याच घरामधून माझी प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचेल. आमेन. म्हणून तो येशू म्हणतो, असे दिवस येत आहेत की खरे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने माझी उपासना करतील. आमेन. दानिएलाच्या जीवनामध्ये संकट आलं. दानिएल, परत वाचा ते वचन, दानिएल 6:10. या प्रमाणावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. तो आपल्या घरी गेला. आमेन. दुसऱ्याच्या घरी गेला नाही. अजिबात दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका कोणी प्रार्थना करेल मग मला बरं वाटेल. तुम्ही 3 टाइम खातात आणि दुसऱ्याला म्हणतात माझ्यासाठी तू उपवास कर. तुम्हाला माहिती, कोणताही परमेश्वराचा दास, इकडे नीट लक्ष द्या माझ्याकडे, कोणताही प्रभूचा सेवक जेव्हा प्रार्थना करतो त्याची प्रार्थना देव ऐकतो ना, याच्या मागे एक कारण असतं. तो देवाचा दास देवासोबत बसतो. बोला, कोणासोबत बसतो? गुडघे टेकतो, वेळ देतो देवाला, उपवास करतो, तपास करतो, रात्र केव्हा पण प्रार्थना करतो. तो वेळ देवाला देतो ना, म्हणून देव त्याची काय ऐकतो? प्रार्थना. बोला, काय ऐकतो? मग आपल्याला माहिती असते याची ऐकतो ना, मग याच्याकडे जाऊ. एक उदाहरण देऊ का तुम्हाला? नीट लक्ष द्या. पास्टर, रात्री 2 वाजता एखाद्या विश्वासणाऱ्याला जर बरं नाही वाटलं तर लगेच तू काय करतो? कोणाला फोन करतो? पास्टरना ना. करतो की नाही? पास्टरना एकदम सिरियस जर तब्येत झाली ना, तर फोन करून पास्टरना जागा करतात रात्री 2 वाजता आणि काय म्हणतात, पास्टर लवकर घरी या. अरे किती वाजले? 2. पण त्यांना घेणं देणं नाही. पास्टरांनी झोप सोडावी, आपले डोळे चोळत चोळत कोणाच्या घरी जायचं? त्याच्या. कारण तो मरत आहे, त्याला कळते तो काय होते, मरत आहे. मग बिचारे पास्टर बी देवाचे दासच असतात ना. मग ते बिचारे रात्रीचे उठतात, थंडी वाऱ्याचे ना गोधडी अंगावर घेतात आणि तसेच तुमच्या दारापर्यंत येतात. कारण रात्री 2 वाजता तुमच्या डोक्यावर हात ठेवून काय करतात? प्रार्थना. नीट लक्ष द्या. एक उदाहरण देतो मी. 2 वाजता पास्टर उठले का? कारण तुम्ही बरे नाही आहेत, तुम्हाला त्रास आहे, तुम्ही आजारी आहेत, तुम्ही मरतायत. मग 2 वाजता पास्टर घरी आले ना, तुम्ही त्याची वाट पाहतात तोपर्यंत, जोपर्यंत पास्टर येत नाही. मग प्रार्थना करून पास्टर जातात, तुम्हाला बरं वाटतं. समजा ह्याच पास्टरांनी काही दिवसानंतर रात्री 2 वाजता तुम्हाला फोन केला आणि सांगितलं की ब्रदर मला वाटतंय प्रार्थना करावी, या ना आपण प्रार्थना करू. तर काय म्हणाल तुम्ही? पास्टरचं डोकं फिरलं.
रात्रीच्या 2 वाजता आम्हाला कुठे बोलवतोय? अरे बोला ना, कुठे बोलवतोय? प्रार्थने. जाल प्रार्थनेला. अरे बोला जाल. नाही, तेव्हा आम्ही दिवसभर काम करून थकलो, आम्हाला उद्या परत सकाळी उठायचंय आणि पास्टर आता कसं काय लिहू, आम्हाला जमणार. पण पास्टरनी मात्र रात्री 2 वाजता यांच्या दारात कशासाठी? कारण हा मरतोय ना, मी मरतोय ना, मग ये. आता मला गरज नाही ना, मग तू मर. समजतंय का? गरज राहिली ना, रात्री 2 वाजता गुडघ्यावर बसायला. मरतोय ना मी, मग गुडघ्यावर प्रार्थना करायला, पास्टरनी माझ्यासाठी करावी. आणि पास्टरला वाटलं ना आत्म्याने मला सोबत पाहिजे, संगती पाहिजे प्रार्थनेसाठी, 2 वाजता तुम्हाला फोन केला ना, चला आपण प्रार्थनेला बसू चर्च मध्ये, तर तुम्ही म्हणेल पास्टर डोक्यावर पडला आज, रात्री 2 वाजता बोलून राहिला. समजते मी काय सांगतोय? स्वार्थी, भूक नाहीये, लक्षात घे. समजते का? ही आपली वृत्ती आहे. आपल्या गरजेपुरता फक्त आपल्याला भूक ना आपल्या गरजेनुसार लागते. जेव्हा संकट आलं, समस्या आली का कोण आठवला? देव. पण लक्षात घ्यायला भूक नाही म्हणत. भूक काय असते माहिती का? नित्य दिवसातून 3दा लागते. आमेन. शरीराला सांगावं नाही लागत, ती लागते. तसं देवाची भूक आहे ना, सांगावी नाही लागत, ती लागते. आत्मा सांगतो कर प्रार्थना, करायला लागतो. दानिएल दिवसातून 3दा करायचा, दावीद दिवसातून 7 वेळेस करायचा. भूक लागायची ना त्यांना, सांगावं नाही लागायचं, ते करायची. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे तीच भूक आपल्यामध्ये असावी. जे नीतिमत्वाचे भुकेल्याने ताणले ते धन्य, ते तृप्त होतील. आमेन. आपली भूक आठवड्यातून 1दा आहे फक्त. खूप लागते, मग जोरात लागते आपल्याला. अशी काय धार्मिकता ती, बाबा बाबा बाबा. असे गाणे म्हणतात, असे नाचतात, कुदतात, हालेलुया हालेलुया. सोमवार पासून शनिवार पर्यंत भूक. यांची सगळी भूक निघते कधी? आठवड्याभराचं 1दा खातात. आणि मग त्यांना वाटतं ह्या भाकरीच्या जोरावर, जे पास्टरांनी वचन दिलं ना 1 तासाचं, याच्या जोरावर मी आठवडा काढेल. किती काय काढेल? सोमवार पासून शनिवार पर्यंत ह्याच भाकरीवर जगेल. वा रे वा. म्हणून चक्कर येऊन पडतात तुम्ही मध्ये मध्येच. लक्षात घ्या, कारण तुमची भूक फक्त रविवार पुरती आहे. कधी पुरती आहे? रविवार पुरती आहे. आणि ते लोक धन्य नाही जे धार्मिकतेचे भुकेले ताणलेले. भूक जाऊ द्या हो, तहान कशी लागते मला सांगा? तहान दिवसातून किती वेळा लागते? 3दा लागते? नाही. सगळ्यात जास्त भूक लागते का तहान लागते आपल्याला? तहान. बायबल काय म्हणतं? धार्मिकतेचे भुकेले आणि म्हणजे तहान सुद्धा पाहिजे. आमेन. तहान घडी घडी. डबा घेऊन नाही फिरत आपण जेवणाचा, पण पाण्याची बाटली सोबतच असते. कारण काय लागते आपल्याला वारंवार? देवाची तहान पण लागली पाहिजे. आमेन. हा, ही दानिएलामध्ये होती, ही दाविदामध्ये होती ना. म्हणून जेव्हा संकट आलं ना, समस्या आली ना, लगेच त्याच्या मनात काय आलं? मी कुठे जाईल? घराकडे. बोला कुठे जाईल? हालेलुया. आता नीट लक्ष द्या. परत ते वचन वाचा, दानिएल 6:10. आता नीट लक्ष द्या. हा. या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. दानिएल आपल्या घरी गेला आणि पुढे काय लिहिले वाचा? त्याच्या खोलीतल्या खिडक्या, त्याच्या घराच्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून यरुशलेमेच्या दिशेकडे होत्या. आमेन. नीट लक्ष द्या. हे एक असं घर आहे ज्याच्या खिडक्या देवाच्या दृष्टिकोनातून देवाच्या दिशेकडे आहेत. आमेन. यरुशलेमेकडे म्हणजे काय? यरुशलेमेमध्ये देवाचं काय आहे? मंदिर. बोला काय आहे? यरुशलेमेला देवाचं मंदिर होतं आणि लोकांचा विश्वास होता परमेश्वर तिथं आहे. हालेलुया. दानिएलाचं जे घर होतं ना, त्याच्या खिडक्या कोणत्या दिशेला होत्या? यरुशलेमेच्या. बोला कोणत्या? याचा अर्थ हे असं घर आहे की ज्या घराच्या खिडक्या देवाची वाट पाहतात. आमेन. ज्या खिडक्यांमधून कोण दिसतो? देव दिसतो. ज्या खिडक्यांमधून देवाची आराधना आणि देवाची प्रार्थना केली जाते. आमेन. अशा खिडक्या आपल्या घराच्या असल्या पाहिजे ना. आपल्या खिडक्या कोणत्या दिशेला आहेत बरं? जे घर देव बांधतो ना, त्याच्या खिडक्या देवाच्या दिशेला असतात. आमेन. आणि जे घर तुम्ही बांधतात ना, तुमच्या सगळ्या जगाच्या दिशेला असतात. तुमच्या खिडक्यांमधून जग दिसतं, पण जे घर देवाने बांधलेलं असतं ना, त्या खिडक्यांमधून देव दिसतो. आमेन. दानिएलाच्या घराची खिडकी ही परमेश्वराच्या दिशेला त्या ठिकाणी होती. आमेन. आणि परत वाचा ते वचन काय म्हटले वाचा. त्याच्या खोलीतल्या खिडक्या, त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. उघड्या होत्या. कशा होत्या? नुसत्या खिडक्या नव्हत्या, पण खिडक्या कशा होत्या? कोणाच्या दिशेने? आणि बायबल असं म्हणतो कोणाच्या खोलीच्या? दानिएलाच्या. याचा अर्थ त्याच्या बायकोच्या खोलीच्या नाही. हा व्यक्तिगत प्रश्न आहे. आमेन.
एका घरात 4 लोक राहतात, 4 लोकांचे 2 वेगवेगळे रूम आहेत, पण त्याच्यामध्ये एकाची खिडकी नाहीये, पण एकाची खिडकी कोणाच्या दिशेने? यरुशलेमेच्या. मग सिंहाच्या गुहेतून कोण वाचला? दानिएल. आमेन. ज्याची खिडकी देवाच्या दिशेने आहे ना, परमेश्वर त्याच्यावर अनुग्रह करतो. आमेन. नीट लक्ष द्या. घरामध्ये तुम्ही 5 लोक राहतात ना, 5 लोकांच्या खिडक्या वेगवेगळ्या दिशेला असतात बऱ्याचदा. कोणाची जगाकडे आहे, कोणाची पैशाकडे आहे, कोणाची प्रतिष्ठेकडे आहे, एखादा असतो त्याची देवाकडे असते. आमेन. नीट लक्ष द्या. अनुग्रह देव त्याच्यावरच करतो ज्याच्या खिडक्या देवाच्या दिशेने उघड्या आहेत. आमेन. हालेलुया. आज तुमचं घर आहे, तुमच्या घरामध्ये तुम्हीच विचार करा की तुमच्या खिडक्या कोणाच्या दिशेने उघड्या आहेत. पती पत्नी घरामध्ये राहतात, पत्नी प्रार्थना करते, पतीचं सगळं लक्ष पैशाकडे, कसा कमवू, कसा कमवू. त्याचं सगळं लक्ष, त्याच्या खिडक्या फक्त कशासाठी आहेत? कमवण्यासाठी. बोला, कशासाठी आहेत? कमवण्यासाठी. पैसा पाहिजे त्याला, तो पैशासाठीच. तो बायकोला रविवारी पण नाही जात चर्चमध्ये, तो म्हणतो तू जा. तुझी खिडकी कोणाच्या दिशेने? देवाच्या. आपली नाही, आपली नाही, आपली पैशाकडून नाही. आपल्या खिडकीतून फक्त पैसा आत येतो. लक्षात घ्या. असे घर आहेत ना विश्वासणाऱ्यांचे ना. पत्नी खूप धार्मिक आणि पती अजिबात चर्चला येत नाही. तो पण धार्मिक असतो बरं का लोकांच्या दृष्टिकोनातून, कारण तो नाताळाला येतो, असतो. आणि लोक म्हणतात हा पण ख्रिश्चन आहे, कारण हा नाताळाला चर्चला येतो. क्रिसमस स्टार, नाताळाचा तारा, अटकवा त्याला तिथं बाहेर. जसा तारा अटकवतात ना, तसा तुमच्या घरातला तारा आहे. तो इतर दिवस दिसणार नाही, पण नाताळाला दिसतो. हा, प्रभू पण म्हणतो हाच तो तारा जो नाताळाच्या दिवशी आला. पत्नी बिचारी खूप प्रार्थना करते की प्रभू आमच्या घरातून अशांतता दूर कर, सैतानाचं काम दूर कर, भूताचं काम दूर कर. तर तिला काय माहिती, हा भूत घरी घेऊन येतो. ती भूतांना हाकलते आणि हा घेऊन येतो. हिची खिडकी वेगळी आहे, हिच्या खिडकीतून भूत पळतात आणि त्याच्या खिडकीतून येतात. हिचं दार वेगळं आहे, हिच्या दारातून देव आतमध्ये येतो, त्याच्या दारातून भूत आतमध्ये येतात. एकच घर आहे, पण प्रत्येकाच्या दाराने खिडक्या वेगळ्या आहेत. बोला येशू मसीह की. पूर्ण परिवार प्रभू मध्ये पाहिजे. आमेन. या लेकरांना पण घेऊन जा, नाही तर हे जास्त भूत गोळा करून आणतील अजून. कारण प्रत्येकाचे दार वेगळे आणि प्रत्येकाच्या खिडक्या वेगळ्याच आहेत. लक्षात घ्या. सगळ्या परिवाराच्या खिडक्या देवाकडे लागलेल्या असाव्या. आमेन. आणि नुसत्या खिडक्या नसाव्या. खिडक्या कशा असाव्या? उघड्या. बोला कशा असाव्या? नेहमी परमेश्वरासाठी मन उघड. आमेन. नेहमी देवाकडे लक्ष, नेहमी परमेश्वराकडे चित्त, नेहमी परमेश्वराकडे मन लागलेलं असावं. आमेन. याला म्हणतात आपल्या खिडक्या कोणाच्याकडे उघड्या आहेत? देवाच्या. हालेलुया. प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय, प्रेषित 10 अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचा बरं. केसरिया येथे कर्णन नावाचा कोणी एक हा. पुरुष इटालिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता. कर्नेलियस नावाचा एक व्यक्ती जो शताधिपती आहे, त्याच्याबद्दल बायबल म्हणतं तो नीतिमान तो नीतिमान होता व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय एकटा नाही, तो आपल्या संपूर्ण घराण्यासह देवाचं भय बाळगणारा होता. आमेन. याचा अर्थ सगळ्या घराच्या खिडक्या कोणाकडे होत्या? देवाकडे. बोला कोणाकडे होत्या? म्हणून नुसतं कर्नेलियसचं तारण नाही झालं. तुम्हाला माहितीये का, देवदूत आला होता, कोणाला दर्शन दिलं? कर्नेलियसला. बोला कोणाला? मग डायरेक्ट त्याने सुवार्थ सांगून द्यायची होती ना, संपला विषय, याचा उद्धार झाला. आमेन. पण त्याने तसं केलं का देवदूताने? नाही. देवदूताने कर्नेलियसला काय म्हटलं? जा यापोला माणसं पाठव आणि तिथं पेत्र नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला घरी बोलून आण. आमेन. आणि तो येऊन जे सांगेल ना, त्याच्याने तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. हालेलुया. जेव्हा संपूर्ण परिवार देवाचं भय बाळगतो ना, तेव्हा देवाला एकाची चिंता नाही राहत, देवाला सगळ्या घराण्याची चिंता असते. आमेन. आणि म्हणून पेत्राला तिथं पाठवलं की जा आणि त्याच्या सगळ्या घराण्याला सुवार्थ सांग. समजतंय का? कारण सगळ्या घराच्या खिडक्या कोणाच्या दिशेकडे उघड्या होत्या? देवाच्या. आमेन. परिवार विश्वासातला असा असला पाहिजे की सगळ्यांची प्रार्थना देवाकडे असावी. हालेलुया. देवाकडे मन लागलेलं असावं. देवाकडे आपल्या खिडक्या सतत उघड्या असाव्या. हालेलुया. हे देवाने बांधलेलं घर आहे, ज्याच्या खिडक्या कोणाकडे उघड्या असतात? देवाकडे. तुमच्या खिडक्या मला नका सांगू, ते तुम्हाला माहिती. जगातल्या गोष्टींकडे,
आपल्या ज्या खिडक्या आहेत ना त्या जगातल्या गोष्टींकडे उघड्या असतात. लक्षात घ्या, ज्या दिशेने तुम्ही तुमची खिडकी उघडी ठेवतात ना त्याच गोष्टी आतमध्ये येतात. समजताय का? वारा असा वाहतो ना, समजा उदाहरण देतोय, आणि तुमची खिडकी वाऱ्याच्या दिशेने उघडी असेल तर हवा आतमध्ये जाईल. पूर्व पश्चिम जर तुमची खिडकी असेल ना तर सूर्याची किरण तुमच्या खिडकीमधून आतमध्ये येतील. ज्या दिशेने तुमची खिडकी उघडी आहे ना त्या दिशेने येणाऱ्या गोष्टी तुमच्यामध्ये येतील. हालेलुया. देवाकडे तुमची खिडकी उघडी आहे ना तर लक्षात घ्या, परमेश्वराची उपस्थितीच आतमध्ये येईल. आमेन. आणि जर तुमची खिडकी जगाकडे उघडी आहे ना तर सगळ्या जगातल्या गोष्टी आतमध्ये येतील. कळतंय का? कळतंय का? आपल्या घराच्या खिडक्या या देवाकडे उघड्या असू द्या की जेणेकरून आत्मिक गोष्टी आतमध्ये येतील. आमेन. हालेलुया. ही दानिएलाच्या घराची खिडकी आहे, हे दानिएलाचं घर आहे. म्हणून दानिएलाला माहिती होतं मला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. माझ्याच घराची खिडकी कोणाच्या बाजूला उघडी आहे? देवाच्या. कोणत्या दिशेने उघडी आहे? मग कशाला इकडे तिकडे फिरू मी? आमेन. जिथून मला देव दिसू शकतो ना मी तिथूनच देवाला बघेल ना. हालेलुया. ज्या खिडकीतून परमेश्वराला पाहता येईल ना त्याच खिडकीजवळ मी जाईल ना. दानिएल दुसऱ्याच्या खिडकीजवळ नाही गेला, तो स्वतःच्या घराच्या खिडकीजवळ गेला, कारण त्याला माहिती होतं इथूनच मी देवाचं दर्शन बघू शकतो. आमेन. इथूनच देवाची भेट घेऊ शकतो, इथूनच मी देवाला आरोळी मारू शकतो. हालेलुया. विश्वास ठेवा, हे घर आहे जे देवाने बांधलेलं आहे. आपल्या घराच्या खिडक्या देवासाठी उघड्या असाव्या. आमेन. की जेणेकरून तुमची प्रार्थना देव ऐकेल, जेणेकरून तुम्हाला देवाचं दर्शन दिसेल. समजतंय का? आणि मग दानिएलाला माहिती होतं हे जे होतंय ना, जी मी प्रार्थना करतोय ना, माझी खिडकी देवाच्या दृष्टिकोनातून उघडी आहे ना, मला माहितीये सिंह मला काही करू शकणार, ही समस्या मला मारू शकणार, हे संकट मला त्या ठिकाणी माझा नाश करू शकणार. जे घर प्रार्थनेमध्ये असतं ना, मी तुम्हाला सांगतो त्या घरावर कितीही लाटा आल्या आणि कितीही वादळ आले, पण ज्याचा पाया प्रभू येशू ख्रिस्त आहे ना त्या घराला कोणी हलवू शकत, साधा तडा सुद्धा जाणार नाही. आमेन. विश्वास ठेवा, फक्त आपल्या घराच्या खिडक्या देवाच्या दिशेने उघड्या असू द्या. आमेन. बोला येशू मसीह की. एक वचन वाचा, दुसरे राजे याचा 4था अध्याय. दुसरे राजे याचा 4था अध्याय, वचन 17 पासून पुढे आपण वाचू. लक्ष द्या माझ्याकडे एक मिनिट. एक स्त्री आहे, एक परिवार आहे या ठिकाणी, शुनेम करीन स्त्री. एलिशा नावाच्या देवाच्या संदेष्टाला ती रोज जाताना येताना बघायची. आणि बायबल असं म्हणतं या शुनेम करीन स्त्रीच्या मनामध्ये आलं की हा कोणीतरी संदेष्टा आहे, देवाचा दास आहे. तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की हा देवाचा दास रोज इकडून अधूनमधून आपल्याकडून जात असतो, तर आपण आपल्या घराच्या वर एक खोली बांधू. बोला काय बांधू? खोली बांधू. आणि ती खोली जी आहे ना त्या दासासाठी बांधू, की जेणेकरून जेव्हा तो इकडून येईल ना तो या खोलीमध्ये राहील. मग त्याच्यासाठी आपण तिथं एक खाट ठेवू, एक टेबल ठेवू, एक खुर्ची ठेवू, मेज ठेवू, की जेणेकरून तो तिथं राहील, प्रार्थना करेल आणि मग जाईल. हालेलुया. नीट लक्ष द्या. शुनेम करीन स्त्री जी आहे ना तिने एक असं घर बांधलं की ज्या घराद्वारे देवाची सेवा होईल. आमेन. समजतंय का? नेहमी लक्षात घ्यायची एक गोष्ट, परमेश्वर त्याच्या सेवकाला अशाच ठिकाणी पाठवतो जे घर देवाने बांधलेलं आहे. आमेन. सारफत येथील विधवेकडे एलियाला पाठवलं ना, कारण देवाला माहिती होतं हे मी बांधलेलं घर आहे, तू जा बिंदास. ना ती मरणार ना तू मरणार. हालेलुया. लक्षात घ्या, एलिशाची काळजी घेण्यासाठी परमेश्वराने ते घर बांधलेलं होतं की तू जा, तुझ्यासाठी मी सोय करतो. आमेन. मी प्रभूला धन्यवाद देतो की आज आम्ही सेवेमध्ये हाच अनुभव घेतो. देवाने अशी अनेक घरं बांधून ठेवलीत आमच्यासाठी की आम्ही ह्या भागात फिरतो ना, लोक अनेक काही असे परिवार आहेत की ते म्हणतात ब्रदर या, सर या आमच्याकडे थांबा, आमच्याकडे राहा. मी विश्वासाने सांगतो घर देवाने बांधलेली आहेत ती. स्वतःच्या घरात कोणी राहू देत नाही, पण जे घर देवाने बांधलेलं असतं ना त्यांना वाटतं की राहा. माझ्याबद्दल नाही म्हणत आहे मी, कोणताही सेवक, हालेलुया, कोणीही देवाचा दास, सेवेचं मन ज्याचं असतं ना अशाच घर देव बांधतो. हालेलुया. मी या विस्तारामध्ये असे खूप घरं पाहिलेत की त्यांच्या घरामध्ये एक खोली ही परमेश्वराच्या सेवेसाठी आहे. अशी घरं ना परमेश्वर बांधतो आणि देवाला काळजी असते तिच्या सेवकांची. आमेन. आणि म्हणून परमेश्वराने अशी घरं बांधून ठेवलेली आहेत. शुनेम करीन स्त्रीचं हे घर होतं जे देवाने बांधलेलं होतं, जे देवाच्या कामासाठी होतं. आमेन. हा, आता वाचा आपण ज्या दुसरे राजे याचा 4था अध्याय वचन 17 पासून पुढे. पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या घरामध्ये एक प्रॉब्लेम होता. नीट लक्ष द्या.
त्या घरामध्ये एक प्रॉब्लेम होता की त्या स्त्रीला मुलबाळ नव्हतं. पण जेव्हा देवाचा दास त्या घरामध्ये येऊन राहायला लागला आणि त्याला कळलं की तिला मुलबाळ नाहीये, तर त्याने तिच्यासाठी प्रार्थना केली आणि बायबल असं म्हणतं तिला मुलगा झाला. हालेलुया. जेव्हा घर तुम्ही देवाला देतात आणि देवासाठी बांधतात ना, तुमच्या घरात परमेश्वर काही कमी पडू देत नाही. हालेलुया. जीही कमतरता असेल ना, परमेश्वर भरून काढतो. आमेन. एखाद्या व्यक्तीला जर आपण घरामध्ये ठेवलं ना, आपण भाडं घेतो. काय घेतो? देव त्याच्या दासाला कधीच फुकट ठेवत, देव भाडं देऊन टाकतो. भाडं कोण देतो? अरे बोला, कोण देतो? अजिबात फुकट ठेवत नाही. देवाचं वचन म्हणतं, मी कोणाचा जोडणी राहत. उद्या उठून तुम्ही नको म्हणायला की आमच्या घरात आम्ही सरांना जागा दिली होती. नाही, परमेश्वर म्हणतो मी भाडं देऊन दिलंय. मला काय दिलंय? हा, माझ्याच बाबतीत नाही, कोणी देवाचा दास जर तुम्ही त्याची तुमच्या घरात सेवा करत असाल ना, 100% भाडं भेटेल. कोणाकडून? देवाकडून. बोला, कोणाकडून? आमच्याकडून नका मागू बरं. आम्ही देऊ तरी लिमिटेडच देऊ. तर तुम्हाला माहिती, जेव्हा देव देतो ना, अनलिमिटेड देतो. हालेलुया. तो कधीच कोणाचा ऋणी राहत. उद्या उठून स्वर्गात गेल्यावर तुम्ही नको म्हणायला की हे प्रभू तुझ्या दासाला आम्ही ठेवलं. प्रभू म्हणतो गप्रे, भाडं दिलंय तुला. हालेलुया. मी कोणाचा ऋणी राहत. आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आमेन. सारफत येथील विधवेने एलियाला जागा दिली, पण एलियाने तिला माहिती का, पूर्ण दुष्काळ संपून गेला, तिला काही कमी पडलं, एवढं भाडं दिलं. हालेलुया. शून्यकरी स्त्रीने एलिशाला जागा दिली, परमेश्वराने भाडं दिलं. काय? तुला मुलगा नाही होत ना, वांज आहे ना, तू चल, तुला मुलगा होईल. आमेन. एवढं भाडं तिला कधी भेटलं असतं का? पण देवाने देऊन टाकलं. आमेन. विश्वास ठेवा. ज्यावेळेस तुम्ही सेवेचं मन ठेवतात, देवासाठी घर बांधतात ना, परमेश्वर त्याचा मोबदला दिल्याशिवाय राहत नाही. बायबल असं म्हणतं तिला मुलगा झाला आणि परमेश्वराने तिला आशीर्वादित केलं. पण एक दिवस असा आला तिच्या जीवनामध्ये, वाचा बरं आता ते वचन 17 पासून. पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीला गर्भ राहिला आणि वसंत ऋतू पुनरूपी आला, तेव्हा तिला पुत्र झाला. तो मुलगा वाढून मोठा झाला. एके दिवशी लोक पिकाची कापणी करत होते. शेतामध्ये लोक कामं करत होते एके दिवशी, आणि तेथे तो बाहेर कापणाऱ्यांकडे आपल्या बापाकडे गेला. तो आपल्या बापाला म्हणाला, अरे रे माझे डोके. त्या मुलाच्या अचानक खूप डोकं दुखायला लागलं. त्याने आपल्या चाकराला सांगितले, याला त्याच्या आईकडे उचलून ने. त्याने त्याला त्याच्या आईकडे नेले. तो 2 प्रहर पर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला. बायबल असं म्हणतं, जो मुलगा तिला इतक्या वर्षानंतर भेटलेला होता ना, अचानक एके दिवशी दुपारी तो मुलगा मरण पावला. मेला तो मुलगा. आता तिच्या जीवनामध्ये मोठं संकट आलेलं आहे. तिच्या जीवनामध्ये मोठी समस्या आलेली आहे. करू काय? नवसाचा मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, इतक्या वर्षानंतर मिळालेला मुलगा आहे आणि अचानक मरून गेला. तो तिच्या मांडीवर मरून गेला, बायबल म्हणतं. पण त्यावेळेस त्या स्त्रीने काय केलं ते वाचा. तेव्हा तिने त्याला वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाटेवर ठेवले. तिने त्याला आपल्या घरात नाही, तिला परमेश्वरासाठी जे घर बांधलेलं होतं ना, त्याच्यामध्ये त्याला ठेवलं. हालेलुया. नीट लक्ष द्या. ज्या खोलीमध्ये प्रार्थना होती ना, त्या खोलीमध्ये त्याला ठेवलं. ज्या खोलीमध्ये देवाचा दास राहतो, जिथं देवाची उपस्थिती आहे ना, त्या खाटेवर त्याला ठेवलं. आमेन. तुमच्या जीवनातली प्रत्येक समस्या आणि प्रत्येक अडचण ती कितीही मोठी असू द्या, प्रार्थनेच्या खोलीमध्ये ठेवा. आमेन. तुमच्या घरातल्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये ठेवा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, मेलेला जिवंत होईल. आमेन. असंभव ते संभव होईल. हुशार होती ती, तिला माहिती आहे माझ्या घरामध्ये ना बऱ्याच खोल्या आहेत, तिला माहिती होतं. पण त्या खोल्या कामाच्या नाही, पण एक प्रार्थनेची खोली आहे. आमेन. एक खोली आहे जी देवाच्या उपस्थितीने भरलेली आहे. आणि मग माझ्या जीवनातलं हे संकट मी त्याच खोलीमध्ये ठेवेन. आमेन. समजतंय का? अशी खोली आपल्या प्रत्येकाच्या घरी असली पाहिजे, की जेव्हा अडचणी येतील, समस्या येतील, दुःख येतील, निराशा येतील ना, एक खोली असू द्या घरामध्ये, की जिथे गुडघे टेकल्यावर तुम्हाला माहिती आहे उत्तर मिळेल. आमेन. जिथे गुडघे टेकल्यावर तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे, हो प्रभू, प्रत्येक समस्याचं समाधान मिळेल. आमेन. नवीन घर बांधतात ना, कोणी आलं घरामध्ये तर आपण घर दाखवतो, हे बेडरूम आहे, हा हॉल आहे, हे किचन आहे, हे ते आहे. मी म्हणतो मला प्रार्थनेची खोली दाखवा कोणती तुमच्या घरामध्ये. दाखवा प्रार्थनेची खोली कुठे, जिथं देव आहे तुमच्या सोबत. तुमच्या घरातला टीव्ही पाहण्यात इंटरेस्ट नाहीये मला, तुमचा किती मोठा फ्रीज आहे ते पाहण्यात इंटरेस्ट नाहीये मला. ते दाखवा जिथं तुम्ही देवासोबत बसतात, जिथं देव राहतो तुमच्या सोबत. दाखवा तुमच्या घरातली खोली. भले मोठा बंगला नसेल ना, घर असू द्या, असं तरी एक जागा असली पाहिजे देवासोबत बसण्याची.
गावामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती का, इथं प्लॉट असे महागडे भेटत नाही. बांधा केवढं बांधायचं, टेन्शनच नाहीये ना. शहरामध्ये तुम्ही जा, 1000 रुपये स्क्वेअर फूट, 10 लाखाचा एवढा प्लॉट भेटतो, पण त्याच्यामध्ये लोक राहतात किड्या मुंग्यांसारखे. गावामध्ये तसं काहीच नाही ना. बांधा, तुम्हाला किती अडप सडप बांधायचे, अडचण नाही. पण आपल्याकडे जागाच नाही. कोणासाठी? देवाचा. आपल्या घरामध्ये सगळं ठेवायला जागा आहे, तांदूळ भरायला जागा आहे ना, सगळे पोते ठेवायला जागा आहे. देवाने म्हटलं माझी जागा कुठे आहे रे? नाही प्रभू, नाही आमच्याकडे वेगळी जागा. दाखवा ना मला तुमच्या घरातली खोली दाखवा जिथं तुम्ही देवासोबत बसता. शुनेमकरीन स्त्रीच्या घरात ती खोली होती, जी खोली प्रार्थनेमुळे ओळखली जायची. आमेन. तिला विश्वास होता की या खोलीमध्ये देवाची उपस्थिती आहे. आमेन. म्हणून त्या मेलेल्या मुलाला मी स्वतःच्या रूम मध्ये नाही ठेवलं, देवाच्या दासाच्या खोलीत ठेवलं. हालेलुया. कारण तिला एक गोष्ट तर माहिती होती, एलिशा जेव्हा पण येत असेल ना, तो या खोलीत काय करत असेल? प्रार्थना. मुला काय करत असेल? आणि म्हणून देवाची उपस्थिती इथं आहे. आमेन. म्हणून एवढी मोठी समस्या आणि एवढी मोठी अडचण आली ना तिच्या जीवनामध्ये, तिने त्या लेकराला उचललं आणि प्रार्थनेच्या खोलीत, देवाच्या दासाच्या खोलीत जाऊन ठेवलं. अशी खोली आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. आमेन. समजतंय का? आणि जर तशी खोली तुमच्या घरात असेल ना, मुलगा मेला होता तिचा, तर तुम्हाला माहिती का, त्याच खाटेवर जिवंत झाला. आमेन. त्याच खाटेवर जिवंत झाला, त्याच खोलीमध्ये जिवंत झाला, कारण देवाची हुजुरी तिथेच होती. आमेन. तुमच्या जीवनातली प्रत्येक समस्या त्याच तुमच्या घरामध्ये दूर होईल. देवाची इच्छा आहे प्रियांनो. बायबल असं म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्ताचं नावच आहे इमान्युएल. बोला काय? इमान्युएल म्हणजे काय? परमेश्वर आमच्या सोबत, देव आमच्या सानिध्य. आमेन. परमेश्वर आमच्या सोबत याचा अर्थ काय होतो? चर्चमध्ये नाही फक्त, मीटिंगांमध्ये नाही फक्त, तो घरामध्ये बी आमच्या सोबत, तो कामावर बी आमच्या तो नोकरीवर बी आमच्या, तो शेतामध्ये बी आमच्या सोबत, तो सगळीकडे आमच्या सोबत. मग घर जर तुम्ही बांधतात ना, तर तिथं पण तो कुठं राहायला पाहिजे? आमच्या. जागा द्या त्याला. आमेन. प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेले ना, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकते. बिचारा प्रभू, घर त्यानेच दिलं पण त्यालाच आतमध्ये येऊ देत नाही, आणि तो म्हणतो मी काय करतोय? दार ठोकते. आणि आपण झोपा काढतोय ना. प्रभू तू आला तर बसावं लागेल तुझ्यासोबत ना, कारण देवाला झोपलेले आवडत नाही ना. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्याला झोपताना पाहिलं तर काय म्हटलं? अरे तुम्हाला थोडा वेळ पण जागा राहत नाही का? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय करा? प्रार्थना करत जागृत राहा. मला काय करा? प्रार्थना करत. तुम्हाला माहिती प्रभू घरामध्ये आला ना, तो झोपू देत नाही. तो काय करायला लावतो? प्रार्थना. आणि म्हणून लोकांना काय वाटतं, तू दारातच उभं राहा, आतमध्ये आला ना आमची झोप खराब आहे. कारण आम्ही दिवसभर काम करतो, रात्री आम्हाला झोपा काढायच्या असतात, प्रार्थना होणार नाही. म्हणून लोक त्याला कुठे उभं करून ठेवतात? दाराशी. आणि तो बिचारा काय करतोय? दार ठोकतो. बोला काय करतोय? गृहसणाच्या दिवशी उघडतात मात्र, बरं का? गृहसणाच्या दिवशी उघडतात. त्याला म्हणता ये आज काय गृहसन. मग येतो बिचारा येशू. मग त्याच्या नावाने ना पाणी शिंपडतात. काय शिंपडतात? पाणी. सगळे भूत काढून टाक, आमच्या घरातली अशांतता दूर कर, तुझी शांती येऊ दे. तो म्हणतो मलाच जागा देत नाही तुम्ही, भूत कसे पळतील? पाण्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे का की तुमच्या घरातली भूत काढेल ते? अरे बोला ना. एक दिवस फक्त गृहसणाचा कौतुक करायचं, नुसतं दार उघडायचं, प्रभूला म्हणायचं आला आला बघा गृहसन, आला बघा गृहसन. वर्षभर नाही आठवत बरं काय ना की देव यायला पाहिजे घरात. हा, धार्मिकता. धार्मिकता की भूक. बोला काय? वर्षातून एकदा. इतका काय बापरे, घर सजून ठेवतात, कलर मारतात, स्वच्छता. का आज कोण येणार घरी? येश. आणि वर्षभर तो बिचारा काय करतो? दार ठोकतो. यांना कधी आठवतो दार उघडायचं? गृहसणाला का ये प्रभू ये. आणि जशी प्रार्थना झाली का तुझं काम झालं, पुढच्या वर्षी भेटू. मग बिचारा परत वर्षभर काय करतो? दार ठोकतो. हे बसतात घरात. याला गृहसन म्हणायचं. एक अशी खोली जिथे सदैव प्रभू राहतो. आमेन. येशू काय म्हणतो? मी दार ठोकते, जो माझी वाणी ऐकेल आणि दार उघडेल, मी त्याच्या सोबत आतमध्ये जाईल आणि त्याच्या सोबत जेवेल आणि तो माझ्या सोबत
जेल. संगती करू इच्छितो, सहभागिता करू इच्छितो, राहू इच्छितो. आमेन. जक्कयाला प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? मला तुझ्या घरी यायचंय नाही, मला तुझ्या घरी उतरायचंय. मला काय म्हणतो? उतरायचंय. याचा अर्थ काय? नुसतं येत नाही मी चहा प्यायला, मला थोड्यात राहायचंय तुझ्यासोबत. आमेन. थोडा वेळ घालवायचा जक्कया तुझ्यासोबत. ही देवाची अपेक्षा आहे तुमच्या आणि माझ्या बाबतीत. आमेन. प्रभूला आपल्या सोबत येऊ द्या. हालेलुया. आपल्या घरामध्ये अशी जागा तयार करा. तुम्हाला माहिती, जे घर देवाने बांधलेलं असतं ना, तिथे देव राहतो. आमेन. तशी जागा शुनेमकरीण स्त्रीच्या समान आपल्या घरामध्ये तयार करा. मी तुम्हाला सांगतो, कितीही मोठी समस्या येऊ द्या, तिथं गुडघे टेकाल, समस्या पळेल, अडचणी दूर होतील. हालेलुया. बाहेरून नाही, आतमध्येच ती जागा पाहिजे. आमेन. याच्या त्याच्याकडे बघायचं नाही, देवाकडे बघायला ती जागा माझ्याच घरामध्ये पाहिजे. हालेलुया. बोला येशू मसीह की. समजलं? हे घर आहे देवाने बांधलेलं, ज्याच्या खिडक्या पण देवाच्या, ज्याचे दार पण देवाचे, ज्याच्या खोल्या पण देवाच्या, जिथं फक्त देवाची आराधना, देवाची उपासना, देवाची स्तुती, देवाचं वचन, देवाची प्रार्थना होते. आणि अशा घरामध्ये देव राहतो. आणि जिथं देव राहतो त्याला काही कमी पडत नाही, त्याला कसल्याच गोष्टीची भीती राहत नाही. स्तोत्रसंहिता अध्याय 91 मध्ये काय लिहिलेलं आहे? वाचा बरं पहिलं वचन. स्तोत्रसंहिता 91. जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो, जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. हिंदीमध्ये खूप छान लिहिलेलं आहे वचन. हिंदीत वाचा. हा. जो परम प्रधान की छाए हुए जो परम प्रधान के छाए हुए स्थान में बैठा रहे. बैठा रहे. हालेलुया. जो परम प्रधान के छाए हुए स्थान में बैठा रहे. ज्या व्यक्तीला देवासोबत बसण्याची त्या ठिकाणी सवय असते ना, त्याच्या बाबतीत लिहिलंय, जो परम प्रधान के छाए हुए स्थान में बैठा रहे, वह सर्व शक्तिमान की छाया में ठिकाना, वही व्यक्ती सर्व शक्तिमान की छाया में ठिकाना पाएगा. आमेन. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा नाही भेटत, तर जो देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो ना, त्यालाच केवळ ती सुरक्षा भेटते. हालेलुया. हा. स्तोत्रसंहिता 91 वाचल्याने आपण सुरक्षित नाही राहत, आपण प्रार्थना केल्याने सुरक्षित राहतो. हालेलुया. कोरोनाच्या पिरियड मध्ये लोक हेच वचन वाचायचे घडी घडी, पण त्यांना हेच कळायचं नाही की ते वचन कोणासाठी आहे. जो परम प्रधान के छाए हुए स्थान में बैठा रहे, वही परात्पर के काय म्हटलं? वही सर्व शक्तिमान की छाया में ठिकाणा पाएगा. आमेन. त्यालाच तिथं जागा भेटेल, नाही तर बाकीच्यांना भेटणार नाही. सुरक्षा पाहिजे ना, बसा त्याच्या उपस्थितीवर. आमेन. अशी जागा तयार करा. पूर्ण घरावर देवाची सावली असेल, देवाचा मंडप असेल, मग हे सगळे वचन स्तोत्रसंहिता 91 जे तुमच्या जीवनात पूर्ण होतील. माझ्या उजव्या हातात इतके पडले, डाव्या हातात इतके पडले, काही फरक पडणार तुम्हाला येऊन काहीच भेटणार नाही. दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला बाधा होणार नाही. काहीच नाही तुम्हाला बाधणार, कारण तुम्ही कोणाच्या सावलीत राहतायत? देवाच्या. तुमच्या भिंती कोणी बांधलेल्या आहेत? देवाने. बोला, कोणी बांधल्या? तुमच्या खिडक्या कोणी तयार केलेल्या आहेत? आजार मध्ये येणार, व्हायरस मध्ये घुसणार, मच्छर सुद्धा येतील ना, चावायची हिंमत करणार नाही. एवढ्या महागाईच्या दिवसामध्ये 100 रुपयामध्ये 2च भाज्या येतात. बरोबर की नाही? आठवडाभरचा बाजार जर करायचा म्हटला ना, 1000 रुपये असेच निघून जातात. आणि ते आठवड्याभरचं खाल्ल्यानंतर एवढं रक्त तयार होतं, आणि वर्षभरातून कितीतरी रक्त ते पिऊन जातात. डास. कळतंय का? अरे बोला, कळतंय का? मग विचार करा त्या रक्ताची किंमत काय. कितीतरी खाल्ल्यानंतर ते रक्त तयार होतं, आणि ते फुकट चिटून राहिले. याचं कारण एकच आहे, घराचे दार आणि खिडक्या देवाने बांधलेल्या नाही, म्हणून पिऊन राहिले ते. विश्वासी व्यक्ती जो असतो ना, हिंमत नाही डासांची तुमचं रक्त पिला, आणि प्यायला तरी पचणार नाही. तो 4 लोकांना जाऊन सांगेल, याचं नका पिऊ, मला खूप त्रास झाला. अरे विश्वास तर ठेवा. विश्वास ठेवायला पैसे लागतात का? नाही. तुम्ही जर हा विश्वास ठेवला ना, तुमच्या सोबत ते होईल. आमेन. एकदा तो चावेल, एकदा रक्त पिऊन बघेल. पण मी तुम्हाला सांगतो ना, तो मच्छर इतका आजारी पडेल ना, तो 10 लोकांना सांगेल, याचं नका पिऊ, मला खूप त्रास झाला. मग ते बैठक घेतील, आणि बैठक घेऊन ते ठराव पास करतील की ह्या घरात याचं रक्त प्यायचं नाही.
नवरा बायको सोबत असले ना घरात, नवरा जर विश्वासातला असेल ना, बायकोला खूप तिचं रक्त पिल तो, पण नवऱ्याला हात लावणार नाही, कारण त्याला माहिती त्रास होतो. विश्वास ठेवा, होतील या गोष्टी. आमेन. पण घर कोणी बांधलेलं पाहिजे. एवढ्या जाळ्या लावतात घराला, खिडक्यांना जाळ्या लावतात, तरी जो यायचा तो मध्ये येतोच. अरे येतो का नाही? लोखंडी गेट लावतात, कुलप लावतात, 4-4 कुलप लावून ठेवतात, तरी जो आजार मध्ये यायचा तो, भूत मध्ये यायचं ते येतच. कारण आहे तुमचं दार देवाने बांधलेलं नाही, आपल्या खिडक्या देवाने निर्माण केलेल्या नाही, ते देवाला बांधू द्या. आमेन. अशा घरात देवाची सुरक्षा आणि देवाची उपस्थिती असते. आमेन. म्हणून देवाचं वचन म्हणतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याची श्रम. आपलं घर देवाने बांधलेलं असू द्या. कोणासारखं? दानिएलासारखं. तो घराकडे गेला, त्याच्या खिडक्या सदैव यरुशलेमीच्या दिशेकडे होत्या आणि त्या उघड्या होत्या. आणि बायबल असं म्हणतं, त्याच्या नित्य क्रमाप्रमाणे त्याने दिवसातून 3 वेळेस परमेश्वराची काय केली? प्रार्थना. मला किती वेळेस केली? 3 वेळेस. भूक होती त्याला. काय होती? म्हणून दिवसातून 3दा केली. तुम्ही पण करा. मी तुम्हाला सांगतो, देव सगळ्या सिंहाच्या जबड्यातून तुम्हाला सोडले. हालेलुया. सिंहाने तोंड बंद केली. कोणासमोर? दानिएलासमोर. बोला, कोणासमोर? दानिएलासमोर. परमेश्वर तशा सिंहाची आणि सैतानाची तोंड देखील तुमच्या समोर बंद करेल. फक्त आपल्या घराच्या खिडक्या देवाच्या दृष्टिकोनातून आणि देवाच्या दिशेने उघड्या असू द्या. हालेलुया. तर तो गृहसण आशीर्वादित होईल. म्हणून देवाला घर बांधू द्या, कारण परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. डोळे झाकू, प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद पिता. माझ्या देवा, परत एकदा आज तुझ्या वचनामध्ये राहून तू आमच्याशी बोललायस. हो प्रभू, आमचं घर आम्ही तुला बांधू द्यावं. आमच्या घरातली जागा तुला द्यावी. आमच्या घरातल्या खोल्या तुला द्याव्या. आमच्या घरातल्या खिडक्या तुझ्या दिशेकडे उघड्या असाव्या. आमच्या दाराचा ताबा तू घे. तूच आतमध्ये यावं. तूच प्रभू आमच्या सोबत राहा. आमच्या संपूर्ण घराला तू बांधावं आणि निर्माण करावं, यासाठी तू कृपा दे परमेश्वर. एक आशीर्वादित परिवार होण्यासाठी. हो माझ्या देवा, ज्याप्रमाणे वचन सांगतं, वलांडणाच्या दिवशी ज्या वलांडणाचा यज्ञ पशुचं रक्त ज्या घराच्या दारांना लावलेलं होतं, ते दार नाश करणाऱ्या देवदूताने ओलांडलं, असं तुझं वचन म्हणतं. मृत्यू त्या घरामध्ये येऊ शकला नाही, कारण त्या घराला येशूचं रक्त होतं. प्रभूजी, आज आमच्या घराला तेच प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त असावं. ते दार तू बांधलेलं असावं, ते घर तू बांधलेलं असावं, की जेणेकरून मृत्यू आणि संकट आमच्या जीवनावर येणार नाही, टळून जातील, ओलांडून जातील. प्रभू, यासाठी कृपा दे. तू आम्हाला सहायता कर. तू आम्हाला मदत कर दे बापा. तू आम्हाला तयार कर तुझ्या सोबत बसण्यासाठी. जसं दानिएल तुझ्या सोबत बसला, रोज तुझ्या सोबत बसायचा एक भूक घेऊन. धन्य है वे जो धार्मिकता के भूखे और प्यासे हैं, तृप्त किए जाएंगे. हा प्रभू, आम्ही ती भूक घेऊन तुझ्या जवळ यावं. दिवसातून 3 वेळेस परमेश्वर तुझ्या उपस्थितीत बसावं. तू आम्हाला सहाय्य कर. एक छोटस कोरस घेऊ आणि प्रार्थनेमध्ये जाऊ. लगता है मुझे मैं जिंदा हूँ, कुछ पल जो तेरे साथ रहता हूँ. लगता है मुझे मैं जिंदा हूँ. अब भी मुझ में सांस बाकी है. अब भी मुझ में सांस बाकी है. तेरे साए में मैं खुश रहता हूँ. लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ रहता हूँ. लगता है मुझे मैं
ये बात है, चाहे जो भी हालात है, इस दिल को सुकून है, यीशु जो मेरे साथ है। कब पता था मुझे तू मोहब्बत है, क्या पता था मुझे तू मोहब्बत है, इस दिल को तो बस तेरी हसरत है, लगता है मुझे मैं जिंदा हूँ, कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ, तेरे कांधे पे सर हो मेरा, और डोलूं यूं ही चंद पर, नज़रें तुझी पर टिकी, वक्त थम जाए दिन जाए, कोई तुझसा नहीं खूबसूरत है, कोई तुझसा नहीं खूबसूरत है, इस दिल को तो बस तेरी हसरत है, लगता है मुझे मैं जिंदा हूँ, कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। धन्यवाद प्रभूजी. माझ्या देवा, दानियेला समान तुझ्या सोबत आम्ही बसावं, दाविदा समान तुझ्या सोबत आम्ही बसावं, अलिशा समान तुझ्या सोबत आम्ही बसावं प्रभू. हो माझ्या देवा, जसे तुझे प्रेषित बसायचे आम्ही तुझ्या सोबत बसावं, प्रेषितांच्या कृत्यामध्ये मंडळी जशी बसायची घरामध्ये आम्ही तुझ्या सोबत बसावं प्रभूजी, आणि मोठ्या मोठ्या अद्भुत कामांना आमच्या जीवनामध्ये अनुभव करावा यासाठी सहायता कर. जे वचन पेरलं गेलंय अनेक पटीने फलदायी कर. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणतो आहे. आमेन.